प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर हादरले, चिमुरडेवरील अत्याचार प्रकरणात संतापाचा स्फोट, आरोपीला फाशीची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यातील नांदूर येथे अवघ्या 5 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर संतप्त झाला असून नागरिकांनी आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे। अजय बन्सी इंगळे वय वर्ष 22 याने पेप्सी देण्याच्या बहाण्याने निष्पाप मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून समाजमन हेलावून टाकणारी आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करताना सांगितले की संबंधित आरोपीने यापूर्वीही पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीसोबत अशाच प्रकारचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा प्रकार एकदाच घडलेला नसून गंभीर स्वरूपाचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। पीडित मुलगी अल्पसंख्याक समाजातील असून तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पोलीस अधीक्षकांकडे धडक देत निवेदन सादर केले। आरोपीवर तत्काळ कडक कलमांखाली गुन्हा दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच आरोपी एका जातीयवादी संघटनेशी संबंधित असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। अशा नराधमाला कोणतीही दया दाखवू नये, कठोरात कठोर शिक्षा, गरज पडल्यास फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा स्पष्ट इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। यावेळी अर्चना गायकवाड, अल्तमश जरीवाला, मतीन शेख, अझहर शेख, संपदा म्हस्के, शबनम शेख, राशिदा शेख, चंद्रकांत उजागरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा